नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा पराभव करून माहितीला धक्का दिला। दरम्यान गोकुळ गीते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई इथं भेट घेतली, शिवसेनेमध्ये सहयोगी सदस्य म्हणून प्रवेश केला आणि यावर नरेंद्र दराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोनवर गोकुळ गीते यांच्या प्रवेशाबद्दल माहिती दिलेली होती, तसंच यापुढे नेहमी पाठीशी राहू असं आश्वासन देखील दिलं असं दराडे यांनी सांगितलंय। याबाबत नरेंद्र दराडे यांच्याबरोबर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। विधान परिषद निवडणूक ही गाजली ती महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पराभवामुळे। खरं तर माझा घात झाला असा वक्तव्य नरेंद्र दराडे यांनी केलं। महायुतीचे नेते एकनाथ शिंदे सोडून सर्व नेत्यांनी माझा घात केला, मात्र आता गोकुळ गीते यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सहयोगी सदस्य शिवसेनेचं स्वीकारलं आहे। यावर आता नरेंद्र दराडे यांची काय प्रतिक्रिया? भाऊ, गोकुळ गीते काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले, शिंदे यांनी त्यांना सहयोगी सदस्य केलं, काय प्रतिक्रिया? आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला स्वतः फोन केला मी मुंबईत असताना की झालं तुझं काय झालं, काय वाईट झालंय आणि असो म्हणे, परंतु आपल्याला आता काही निर्णय घ्यायला लागतील ठोस आणि तू काळजी करू नकोस, या पाठीशी आम्ही आहे, होतो राहू, आपल्याला असा असा प्रवेश करायचा आहे म्हणून मी त्यांना हेच सांगितले। भाऊ, उदय सामंत यांनी सांगितलं की दराडे बंधूंची नाराजी आम्ही दूर करू। नेमकी काय खंत होती आपली? कारण की जो काल आपण सांगितलं की महायुतीच्या नेत्यांनी आमचा घात केला, त्यात कोण कोण नेत्यांनी आपला घात केला? हे खरं महायुतीचा धर्म त्यांनी पाळलाच नाही आणि उदय सामंत जी आमचे नेते आहे, नेत्यांनी सांगितलं की मी आता पडल्यामुळं मग त्यांना माझं सांत्वन करणं किंवा मला माझ्या पाठीशी उभं राहणं त्यांनी मला सुद्धा बोलले। तसं आमच्या शिवसेनेच्या वतीने जे काही नगरसेवक होते त्यातल्या काही नगरसेवकांनी नेत्यांनी त्यांनी सुद्धा आमचा घात केलाय। भाऊ, आता नक्कीच किशोर भाऊ असतील, आमदार शिक्षक आमदार आहेत, आपलं राजकीय पुनर्वसन संदर्भात काही चर्चा झाली? राजकीय याच्या बाबतीत नाही तर उदय सामंत असे, एकनाथ शिंदे साहेब असेल, आम्ही तुझ्या पाठीशी राहू, काळजी करू नकोस असं आश्वासन दिले आणि मला विशेषतः मी साहेबांचे आभार का मानतो, मला शब्द दिलेला त्यांनी पाळला, शब्दाचं पालन केलं, मला फार मोठं केलं साहेबांनी। माझ्या लोकांनी अचानक गद्दारी केली, विशेषतः उमेदवारांनी पाठिंबा देतो, मागं घेऊ, थांबून घेतो करून त्यांनी आम्हाला दिशाभूल केली, त्याच्यामुळे माझा पराजय झाला। तसं माझा पराजय नाहीच आहे, माझे मत मला मिळालेले, मी विजयाचं गणित करून ठेवलं होतं, पण अचानक विरोधकांनी मला ते टाळलं गेलं, त्याच्यामुळे माझे मत मायनस झाले। विजयाचं गणित करून देखील मला महायुतीच्या नेत्यांच्या कुरघोडीमुळे माझा पराभव झाला, मात्र शिंदे साहेबांनी माझ्या पाठीशी उभं राहण्याचा शब्द दिलाय, त्यामुळे येणाऱ्या काळात मी पुन्हा उमेदीने उभे राहील असं नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केलं आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।